नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? नमस्कार. मस्त. अरे वा, खूप छान. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्कार. त्या दिवशी ना माझ्याकडे अचानक लाईट गेले आणि एकदम ते बंद झालं आणि मला काहीच समजलं नाही त्यावेळेला काय झालं. तर नेटचा एकदमच इश्यू झाला आमच्याकडे. आमच्याकडे मागच्या त्याच्या 2 दिवस आधी देखील तोच प्रॉब्लेम झालेला होता. पूर्ण एक 10 ते 12 तास लाईट गेलेले होते. ओके. त्यामुळे आपला क्लास त्या दिवशी नाही होऊ शकला. पण आज मी आधी तो कव्हर करते आणि मग पुढचे पॉइंट घेणार आहे. मी जरी मेसेजमध्ये तुम्हाला पुढचे पॉइंट दिलेले आहे, पण आपण आधी तो कम्प्लीट करणार आहोत, तो त्या दिवसाचे टॉपिक, आणि मग पुढचे टॉपिक घेणार आहोत. ओके. तर आपण त्या दिवशी बघत होतो व्हिज्युअलायझेशन. ओके, आहे लक्षात सगळ्यांच्या? येस मॅम. येस. व्हिडिओ ऑन हो. करायचे आहेत. आज सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत. चला व्हिडिओ ऑन करा पटापट. येस, व्हेरी गुड. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहे. तर आज आपण आहे ना, त्या दिवशी व्हिज्युअलायझेशन साठी मी तुम्हाला एक मेडिटेशन देत होती. तर आपण ते मेडिटेशन पासूनच सुरुवात करूया. ओके. तर आता आपण मेडिटेशन साठी सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. पाणी पिऊन घ्या. ज्यांना चष्मा असेल त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ. डोळे हलके बंद करायचे आहेत. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, करा. आरोग्य, माझं ऐश्वर्य बंद करून दे का मला. आणि इकडे ये जरा बंद दीर्घायुष्य करून दे. प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. आता बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबी रंगाचे फूल आहे. तुमच्या हातामध्ये सुंदर गुलाबी रंगाचे फूल आहे. अगदी तुमच्या आवडीचे, अगदी तुमच्या आवडीच्या आकाराचे. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेल्या स्वरूपात असेल, किंवा पूर्ण उमललेल्या स्वरूपात असेल. त्या फुलाकडे बघून खूप प्रसन्न वाटते आहे. कारण ते फूल जे आपल्याला पहिल्यांदा कोणीतरी प्रेमाने आपल्या हातात ठेवले होते. एक सुंदर फूल तुमच्या हातात आलेलं आहे. तुमच्या आवडीच्या रंगाचं, तुमच्या आवडीच्या आकाराचं. आता त्या फुलाला हळुवार नाकाजवळ न्यायचं आहे. त्या फुलाला हळुवार नाकाजवळ न्यायचे आहे. चेहऱ्याजवळ आणायचे आहे. आणि त्या फुलाचा सुगंध घ्यायचा आहे. त्या फुलाचा सुगंध घ्यायचा आहे. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. सुंदर स्माईल, सुंदर स्माईल आणा त्या चेहऱ्यावर. एक दिव्य स्माईल. या फुलामुळे खूप प्रसन्नता आली आहे या चेहऱ्यावर. या फुलामुळे खूप प्रसन्नता आली आहे या चेहऱ्यावर. स्माईल. एक सुंदर स्माईल. स्माईल. एक सुंदर स्माईल. व्हेरी गुड. व्हेरी गुड. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. व्हेरी गुड. व्हेरी गुड. या स्माईल सोबत हळूवार डोळे उघडायचे आहे.
या स्माईल सोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. रिलॅक्स. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी थोडे पाणी पिऊन घ्या. चला, कोणाला दिसलं फूल सांगा. फूल फूल कोणा? हा बोला, सायली कुलकर्णी मॅडम बोला. गुलाबी कलरचं तुम्ही म्हणल्यावरती मी गुलाबी कमळचं कमल व्हिज्युअलाइज केलं. येस. तर मला असं सुंदर गुलाबी कलरचं कमळाचं फूल दिसलं. अरे वा, खूप. फुलाचा वास घेतला मग तुम्ही? हो, घेतला. अरे वा, खूप छान. ऋतुजा मॅडम, तुम्ही सांगा. माईक ऑन करा. अजून कोणाला जाणवला त्यांनी हँड राईज करायचा आहे? सोनाली मॅडम बोला. सोनाली मॅडम बोला. हॅलो. आम्हाला तुम्ही पिंक फुल म्हणल्यानंतर लक्षात नाही आला आधी, पण मला मोगऱ्याचं किंवा व्हाईट फुल मला सगळे आवडतात. तर सगळा अरे वा. मोगऱ्याचा वास म्हणजे खूप मला मोगऱ्याचा वास आला. असं अच्छा. भरभरून मोगऱ्याचा वास आला मला. अरे वा, छान. ऋतुजा मॅडम बोला. फूल मस्त दिसला मला. आवाज खूप स्लो येतोय तुमचा. फूल मला दिसलं छान गुलाबी कलर. हा, आवाज नाही आला मॅडम, खूप स्लो येतोय. खूप आवाज स्लो नाही येतोय येते? आवाज, नाहीच येते बिलकुल. हॅलो. अजून बाकी चला, दुसरा अजून सांगा. हा, हॅलो मॅडम, हा, आवाज बोला. येतोय? हो, आता क्लिअर आहे. हा. गुलाबाचं फुल दिसलं आणि त्याचा सुगंधही आला. व्हेरी गुड. खूप छान. आता बघा, आपण आता 2-4 जणांचं विचारलं, तर सगळ्यांना गुलाबाची, कोणाला मोगऱ्याची, कोणाला कमळाची फुलं सुंदर पद्धतीने दिसलेली आहे. पण खरंच आपल्या हातात ऍक्च्युली फुल होतं का? आपण खरंच त्याचा सुगंध घेत होतो का? नाही, तर आपण ते व्हिज्युअलाइज करत होतो. मग त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या लाईफमध्ये काय हवं आहे तेच आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे आणि तेच आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. का तुम्हाला समजा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जर जॉब हवा आहे, तर त्या कंपनीचं नाव, त्या कंपनीचा एरिया, ती कंपनीमध्ये तुम्ही चालले आहे, गेटमधून एंट्री केली आहे, तिथे तुम्ही छान पद्धतीने काम करता आहे, तुमचा टेबल आहे, तुमची कॅबिन आहे, मोठी रूम आहे, असं सगळ्या पद्धतीने तुम्हाला ते इमॅजिन करायचं आहे आणि ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे. ओके, तुम्हाला जे हवं आहे ते, हे मी एक उदाहरण दिलं, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला तिथे व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि जो एक मेडिटेशनचा भाग आहे तो आपण पुढे बघणार आहोत. ओके, आता त्याच्यामध्ये पुढे येतं का व्हिज्युअलायझेशन झालं, आपल्या रेकीची हिस्ट्री येते त्याच्यानंतर. व्हॉट इज रेकी ते आपण बघणार आहोत. त्या दिवशी आपला पूर्णच टॉपिक राहून गेला. आपल्या भारतामध्ये माझा आवाज क्लिअर आहे? सगळ्यांना थंब दाखवायचा आहे. हो हो, येतोय येतोय. ओके ओके. आपल्या भारतामध्ये तनराईज युनिव्हर्सिटी आहे, तिथे रेकी इन MSc हे देखील सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये कुलगुरू मध्ये योग आणि नॅचरोपॅथी म्हणजे रेकी हा सब्जेक्ट आता शिकवायला सुरुवात झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्या भारताबाहेरच्या देशांमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे. सॉरी, कोणाचा तरी माईक सुरू आहे, खूप डिस्टर्बन्स येतोय. बर, क्लिअर ऐकायला, त्यामुळे तुमचा आवाज क्लिअर नाहीये. आता बघा, मी म्यूट केलंय सगळ्यांना. ओके, ज्यांना मी आता सांगेल त्यांनीच अनम्यूट करा. ओके, आपला सिलेबस खूप राहिला आहे,
त्या दिवसाचा आपला पूर्ण क्लास राहिलेला आहे, तर त्याच्यामुळे आता आपण सगळ्यांनी शांततेत घेतलं तर मी छान पद्धतीने शिकवू शकेल. ओके, आता फक्त ज्यांना बोलायचं असेल त्यांनीच माईक ऑन करायचा आहे. ओके, तर आपल्या भारतामध्ये तनराईज युनिव्हर्सिटीमध्ये रेकी इन MSc हे देखील आता सुरू केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर भारतात कवी, कुलगुरू, योग आणि नॅचरोपॅथीमध्ये देखील रेकी हा सब्जेक्ट शिकवला जातो आहे. आपल्या भारताबाहेरच्या देशांमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये रेकी हा एक सब्जेक्ट गेस्ट लेक्चर म्हणून ठेवला जात आहे. बघा रेकीला आता किती डिमांड आलेली आहे. तर रेकी हे आता आपल्या, आणि रेकी हा तुम्हाला माहिती आहे का, हा पूर्णपणे आपल्या भारतातलाच विषय आहे. ही पूर्ण आपल्या भारताचीच आहे. तर तुम्ही म्हणाल मॅडम कसं काय, तर मी तुम्हाला एकदम सोपं आणि आपल्या ओळखीचं उदाहरण सांगते. का जेव्हा आपण श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकतो, सगळ्या बघतो सिरियलमध्ये, का श्रीकृष्णाने काय केलं होतं, का एक कुब्जा नावाची एक दासी होती, तिच्या पाठीला कुबड आलेलं होतं. तर श्रीकृष्णाने काय केलं होतं, तिच्या पाठीवरून फक्त हात फिरवला होता आणि तिच्या पाठीवरचं कुबड हे चाललं गेलं होतं. तर त्यावेळेला ती जी एनर्जी दिली गेली होती ती देखील आपली आपली एनर्जी आहे ऍक्च्युली ही रेकी. त्याच्यानंतर प्रभू श्री रामचंद्र हे जेव्हा वनवासात होते आणि त्यांनी एका दगडाला फक्त स्पर्श केला होता, तर त्यावेळेला तिथे अहिल्या नावाच्या त्या शापमुक्त झाल्या होत्या. ओके, तर मग त्यांचा जो स्पर्श आहे तो देखील रेकीचा स्पर्श होता. ही वैश्विक ब्रह्मांडीय एनर्जी आहे. म्हणजे ही एनर्जी आपल्याच कडची आहे रेकी. पण काय झालं, आपल्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मग ते जपानच्या लोकांनी ते शिकले आणि ते त्याच्यात पुढे पटाईत झाले आणि आपण आता त्यांच्याकडनं शिकतो आहे परत. असं सगळं चाललं आहे रेकीचं. ओके, तर आता रेकीचं मी तुम्हाला आज एक स्क्रीन शेअर करते. स्क्रीन शेअर झाली का मला सांगायचं आहे. आज आपण व्हॉट इज रेकी हे बघणार आहोत. आपण परवाचा जो आपला आहे सिलेबस तो कम्प्लीट करून घेऊ आणि मग नेक्स्ट पुढे जाऊ देऊ. तो पण आज सगळं कव्हर होऊन जाईल. एक थोडंसं मला अर्धा तास तुम्ही एक्स्ट्रा द्या, आपण सगळं कव्हर करायचा प्रयत्न करू. राहिलं तर मग उद्या बघूया, काही प्रॉब्लेम नाही, तसं घाई नाही करायची शिकायला. स्क्रीन दिसते का माझी? येस हो मॅम. मॅडम दिसतंय. हा, येस येस, थंब दाखवला तरी चालणार आहे. तर आपण बघणार आहोत रेकी म्हणजे काय. बघा, रेकी म्हणजे युनिव्हर्स लाईफ एनर्जी फोर्स, युनिव्हर्सची विश्वव्यापी जीवनशक्ती किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा. रेकीला काय म्हणतात? ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा विश्वव्यापी जीवनशक्ती. तर रेकी हे दोन शब्द आहेत, रे आणि की. रे म्हणजे काय? ब्रह्मांडीय. आणि की म्हणजे काय? ऊर्जा किंवा शक्ती. रेकी हा जापनीज शब्द आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्या बाहेरच्या देशांमध्ये बघा रेकी इतकी प्रचलित झालेली आहे का तिथे दवाखान्यामध्ये, हॉस्पिटल्समध्ये काय करता, पेशंटला जर काही त्यांची सर्जरी करण्याच्या आधी तिथे पेशंटला बघा हे स्पर्श चिकित्सा करता आहे. रेकी लेवल 1 ही आपली स्पर्श चिकित्सा आहे. तर हे स्पर्श चिकित्सा करता आहे. नंतर जी आपली रेकी लेवल 2nd, 3rd आणि 4th आणि ग्रँड मास्टर हे आपल्या डिस्टन्स हिलिंग आहे. म्हणजे आपण स्पर्श न करता देखील हिलिंग करू शकतो. ओके, तर बघा हे हिलिंग करता आहे आणि हे स्पर्श चिकित्सा करत आहेत त्या पेशंटला, का त्यांची सर्जरी करण्याच्या आधी तिथे बाहेरच्या देशांमध्ये त्या पेशंटला ही पूर्णपणे रेकीचं हिलिंग केली जात असते. बघा या पद्धतीने. त्याच्याच नंतर तुम्हाला ग्रुप हिलिंग देखील करताना दिसेल. तिथे सगळे डॉक्टर मिळून पेशंटला ग्रुप हिलिंग करत असतात. या पद्धतीने तुम्ही एकच जण हिलिंग करेल असं नाहीये, तुम्ही ग्रुपने देखील त्या व्यक्तीची सर्जरी चांगली झाली पाहिजे, त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, यासाठी तुम्ही ग्रुपने देखील हिलिंग करू शकतात. ओके, आता आपण बघणार आहोत रेकी. तर हे आहे डॉक्टर मिकाऊ सई, आपल्या रेकीचे फाउंडर आहेत ते. हे सर्व आहेत आपल्या रेकीचे. तर डॉक्टर मिकाऊ सईंची रेकी शिकतो आहे आपण. तर हे आहेत ना,
हे एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ओके. तर आता आपण रेकीची हिस्ट्री बघतो आहे का रेकी आली कशी. ओके. तर रेकीचे हे प्राध्यापक होते. तर त्यांच्या एक हे होता विद्यार्थी होता आणि त्यांच्या विद्यार्थ्याने त्यांना विचारलं का म्हणे सर मला एक प्रश्न पडला आहे. तर ते बोलले बोला. तर म्हणे का मला आहे ना असं आपल्याला काहीतरी आपल्याकडे असं आहे का का एखाद्या व्यक्तीला मेडिसिन न देता ती व्यक्ती चांगली बरी होऊ शकेल. मग डॉक्टर मिकाऊ सुई सुद्धा विचार करायला लागले की अरे असं काय असू शकतं का खरंच का मेडिसिन न देता एखादी व्यक्ती छान झालेली आहे. मग त्यांनी त्यांनी तो प्रश्न खूप डोक्यात घेतला पण त्यांना त्याचं उत्तर सापडत नव्हतं. त्यावेळी ते त्यांच्या गुरूंकडे गेले आणि त्यांच्या गुरूंशी त्यांची बोलणं झालं का त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं का तुम्ही याची साधना करा ध्यान साधना करा 21 दिवस अन्न पाणी न घेता आणि त्यावेळी तुम्हाला याचं उत्तर नक्की मिळेल म्हणे तुमच्या लाईफमध्ये. मग त्याप्रमाणे डॉक्टर मिकाऊ उसई निघाले. त्यांनी 21 दिवस जपानच्या माउंट उरुमा हा जो एक पर्वत आहे डोंगर होता त्याच्यावर त्यांनी साधना केली. त्या पर्वतावर कोणीही राहत नव्हतं. तर त्या पर्वतावर ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी 21 दगड ठेवले आपल्या सोबत. एक एक दिवस जसा पास व्हायचा तसा एक एक दगड ते खाली टाकत जायचे. अन्न पाणी न घेता त्यांनी 21 दिवस ती साधना केली ध्यान साधना केली आणि 21व्या दिवशी संध्याकाळी काय झालं त्यांच्या अंगावर आहे ना निसर्गाने जसा काही त्यांचा शक्तिपात केला अटूटमेंट त्यांना दिलेली आहे दीक्षा त्यांना दिली. ते कोणत्या स्वरूपामध्ये का त्यांच्या अंगावर असे काही बलून्स आले वरतून आकाशातून त्यांच्याकडे बलून्स येत होते आणि ते खूप वेगवेगळ्या कलर्सचे होते आणि त्या बलून्सवर काही सिम्बॉल्स काढलेले होते आणि ते सर्व बलून्स डॉक्टर मिकाऊ उसईसूंच्या मस्तिष्काला स्पर्श करत होते. ओके. तर म्हणजे त्यांचा जणू निसर्गाने त्यावेळेला शक्तिपात केलेला होता आणि त्यावेळेला ते एक एक बलून जसं त्यांच्या जवळ येत होतं तसं तसं त्यांना तिथे एनर्जी आल्यासारखं वाटत होतं. काहीतरी आपल्यामध्ये एनर्जी येते आहे काहीतरी चेंजेस होत आहे आपल्याबरोबर काहीतरी वेगळं होतं आहे होय त्यांना फील होत होतं. ओके. मग त्यानंतर ते सर्व झालं त्याच्यानंतर त्यांना खूप एनर्जेटिक वाटायला लागलं त्यांच्या चेहऱ्यावर खूप खूप तेज आलेलं होतं. मग त्यानंतर ते धावत सुटले खाली उतरण्यासाठी का मी सगळ्यांना सांगतो का माझ्या बरोबर असं असं झालेलं आहे. ते धावत असताना काय झालं त्यांच्या पायाला लागली ठेच. त्यांच्या पायाला ठेच लागली अंगठ्यातून रक्त यायला लागलं. त्यांनी काय केलं त्यांचा एक हात फक्त त्या अंगठ्याला स्पर्श केला आणि त्यांचा स्पर्श होताच एक 2-3 मिनिटांमध्ये तिथे रक्त येणं थांबलं आणि तिथे त्यांना आराम वाटू लागला. तर ही त्यांनी स्वतःच्या पायाला दिलेली स्वतःची पहिली हिलिंग होती. त्यानंतर ते खाली उतरले पहाडाच्या आणि त्यांना उतरल्यावर भूक लागली होती कारण त्यांनी 21 दिवस अन्न पाणी काहीही खाल्लेलं नव्हतं. मग त्यावेळेला ते खाली उतरले पहाडाच्या तर तिथे तुम्हाला त्यांना एक समोर हॉटेल दिसली. त्यांनी विचार केला आपण इथे थोडंफार काहीतरी खाऊन घेऊ. त्यांनी त्या हॉटेलवाल्याला त्यांच्या आवडीचा पदार्थ ऑर्डर केला आणि त्यांचा आवडीचा पदार्थ त्यांना वाढण्यासाठी एक मुलगी आली 10-12 वर्षाची. पण त्या मुलीच्या गालाला आहे ना अशी सूज आलेली होती कारण तिच्या दाढीला सूज आलेली होती दुखापत होती. तर ती खूप असं त्या वेदनेमध्ये होती आणि तिच्या चेहऱ्यावर ते सगळ्या वेदना दिसत होत्या का तिच्या गालाला सूज आलेली आहे. मग डॉक्टर मिका उसईच्या ते लक्षात आलं की हिला ह्या वेदना होत आहे. मग त्यांनी ते जे हॉटेलचे मालक होते त्यांची परमिशन घेतली का ह्या मुलीला मी हात लावू शकतो का तर हिच्या वेदना मी कमी करू शकेल. मग डॉक्टर ते जे हॉटेलवाले होते त्यांनी बघितलं हा खूप तेजस्वी माणूस दिसतो आहे याच्या चेहऱ्यावर खूप तेज आलेला आहे. तर त्यांनी त्यांना परमिशन दिली का हो तुम्ही हात लावू शकता. मग त्यावेळेला त्यांनी त्या मुलीच्या गालाला हात लावला आणि एक विदिन 5 ते 10 मिनिट्स मध्ये त्या मुलीची जी तिथे सूज आलेली होती तिथे तिला पूर्णपणे आराम मिळालेला होता. तिला खूप फ्रेश आणि छान वाटायला लागलं होतं. तर ही होती त्यांची दुसरी हिलिंग त्या मुलीला जी केली ही त्यांची होती दुसरी हिलिंग. ओके. त्यानंतर त्यांनी खूप गरीब गरीब लोकांना फ्रीमध्ये हिलिंग केलेलं. खूप गरीब लोकांना त्यांनी फ्रीमध्ये हिलिंग दिलं. पण आता रेकीचा हा नियम त्यावेळेला त्यांना माहिती नव्हता का रेकी देताना काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायचा असतो. आपण ज्याला पैसे घेणं असं म्हणतो तर रेकीमध्ये त्याला एनर्जी एक्सचेंज म्हणतात. त्याला पैसे घेणं हा शब्द वापरला जात नाही.
तर त्यांना हे माहिती नव्हतं. ते ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला हिलिंग करत होते, रेकी देत होते, तर हळूहळू त्यांची तब्येत अशी बिघडायला लागली. त्यांना खूप थकवा जाणवायला लागला, विकनेस यायला लागला. मग ते परत त्यांच्या गुरूंकडे गेले, का मला असं का होत आहे, मी तर सगळ्यांचं चांगलं करतो आहे, तर मला थकवा का जाणवतो आहे. मग त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही जी रेकी देत आहात, जे हिलिंग समोरच्या व्यक्तीला करत आहात, तर त्याची काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्या. आणि त्यावेळेला एनर्जी एक्सचेंज म्हणून पैसे हे वापरले जात नव्हते, तर काहीतरी धान्य वगैरे दिलं जात होतं. थोड्या प्रमाणामध्ये धान्य दिलं जायचं एनर्जी एक्सचेंज म्हणून. मग त्यावेळेला डॉक्टर मिका उसई समोरच्या व्यक्तीकडनं थोड्या प्रमाणामध्ये धान्य घ्यायला लागले, त्या एनर्जी एक्सचेंज द्या मला. मग त्यावेळेला त्यांची प्रकृती एकदम छान आणि एकदम व्यवस्थित परत पहिल्यासारखी व्हायला लागली. आणि त्यामुळे म्हणून तुम्ही देखील कोणालाही हिलिंग करत असताना तुम्हाला एनर्जी एक्सचेंज घ्यायचा आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम आता एनर्जी एक्सचेंज कोणाचा घ्यायचा आणि कोणाचा नाही घ्यायचा हे देखील मी तुम्हाला आता सांगते. आपले मुलं ही आपली जबाबदारी आहे. त्याच्यानंतर आपले मिस्टर ही आपली जबाबदारी आहे. आपले आई वडील हे आपली जबाबदारी आहे. आपले सासू सासरे हे देखील आपली जबाबदारी आहे. ओके, तर यांच्याकडनं आपल्याला हिलिंगचे किंवा त्यांना आपण रेकी दिली, हिलिंग केली, तर त्याचे पैसे घ्यायचे नाहीये, कारण ती आपली जबाबदारी आहे. आपले मुलं म्हणजे ह्या व्यक्ती सोडून बाकीचे जेही लोक आहे त्यांच्याकडनं तुम्हाला कमी जास्त स्वरूपामध्ये एनर्जी एक्सचेंज घ्यायचं आहे. तुमचे जर नातेवाईक असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही बाहेर जास्त घेत असाल तर कमीत कमी त्यांच्याकडनं थोडेफार तरी घ्यायचे आहे. आणि अगदीच असं नातं आहे का तिथे तुम्ही पैसे मागू शकत नाही आहे, तर त्या व्यक्तीला तुम्हाला सांगायचं आहे का आज एखाद्या गरीब व्यक्तीला 20 रुपयाचा वडापाव वगैरे खाऊ घालून द्या, उसाचा रस पाजून द्या, काही लहान मुलं असतील त्यांना चॉकलेट्स वाटून द्या. म्हणजे त्यांच्याकडनं काहीतरी जाणार आहे त्या एनर्जी स्वरूपामध्ये. ओके, काहीतरी असं त्याच्यावर तुम्ही पर्याय करू शकता का ज्या लोकांकडनं आपल्याला पैसे आपण नाही घेऊ शकत. असे लोक असतात आपल्या लाईफमध्ये का आपण त्यांच्याकडे नाही घेऊ शकत, किंवा मग तुम्ही 11 रुपये 21 रुपये एवढे त्यांच्या सांगायचं आणि ती समोरची व्यक्ती देतात. प्रत्येकाला आजकाल माहिती आहे का एनर्जी एक्सचेंज रेकीमध्ये हा दिला जात असतो. ओके, तर तुम्हाला ते त्या पद्धतीने करायचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. तर हे आहे डॉक्टर मिका उसई. हे रेकीचे ग्रँड मास्टर झाले. सगळ्यात पहिले रेकीचे ग्रँड मास्टर डॉक्टर मिका उसई झालेले आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे शिष्य आहेत ते आहे डॉक्टर हयाशी. तर हे त्यांच्यानंतर ग्रँड मास्टर झाले रेकीचे. यांच्यानंतर ह्या झाल्या हवाई टोकॅटो. यांना 4th लेवलचा कॅन्सर झालेला होता आणि त्या रेकीमधून पूर्णपणे छान झाल्या, क्लिअर झाल्या आणि त्या पण ग्रँड मास्टर झालेल्या आहेत आणि त्यांनी पूर्ण भारतात पूर्ण जगामध्ये रेकीचा प्रसार केलेला आहे डॉक्टर हवाई टोकॅटो यांनी. ओके, समजतं इथपर्यंत? घाई नाही होते ना? येस. तर रेकीचे फायदे काय आहेत, आपण रेकीचे का आपण करायला हवं? का रेकी फक्त आपल्या आरोग्यासाठीच काम करते का? नाही. रेकीकडे तुम्ही काहीही मागा, तुम्ही पैसा मागा, आरोग्य मागा, नातेसंबंध मागा, तुमच्या मुलांचं शिक्षण मागा, तुम्ही जे पाहिजे तुमच्या लाईफमध्ये ते मागू शकता. कारण बऱ्याच जणांचा गैरसमज आहे का रेकी फक्त आरोग्यासाठी वापरली जाते का, हिलिंग फक्त आरोग्यासाठी द्यायचं आहे का? तसं बिलकुल नाहीये. तुम्हाला जे हवं आहे तुमच्या लाईफमध्ये ते तुम्ही मागणार आहात. शरीरातील वेदनांमध्ये आराम मिळण्यास मदत होते. म्हणजे बघा, शरीरातील वेदना म्हणजे इथे आपल्या आरोग्यामध्ये त्याच्याने आराम मिळत असतो. जुन्या नकारात्मक भावना आणि त्रास दूर होता. आपल्यामध्ये जर खूप निगेटिव्हिटी असेल, त्याच्यामुळे जर काही आपल्याला त्रास होत असेल तर तो देखील आपला दूर होतो. आपलं अंतर्मन शांत आणि स्थिर होतं. आपल्या मनामध्येच बघा, मी पहिल्याच दिवशी सांगितलं 50,000 ते 60,000 विचार चालू असतात. ओके, आपलं मन म्हणजे विचार करा आपला मेंदू किती काम करत आहे आणि तो काहीच कामाचा नाहीये तो मेंदूचा असा वापर. मेंदूचा आपण योग्य ठिकाणी वापर करणं महत्वाचं आहे. शरीरातील ऊर्जा चक्र संतुलित करून सकारात्मक ऊर्जा ते निर्माण करतो. शरीरातील सर्व ऊर्जा चक्र म्हणजे आपले 7 चक्र हे संतुलित करतो, एकाग्रता वाढवतो आणि नाती संबंध सुधारतात. रेकीच्या ध्यानाच्या माध्यमातून गाढ विश्रांती आणि समाधान मिळतं. मी तुम्हाला बोलली आपल्या डोक्यामध्ये जर विचार नसतील तर आपल्याला गाढ झोप लागेल, आपलं सगळ्यांशी बोलणं व्यवस्थित होणार आहे, कारण आपण काय करणार आहोत, रागावर कंट्रोल करणार आहोत. कंट्रोल म्हणजे काय, आपण आजच्या दिवशी राग करणार नाही आहोत आणि तो रोजचा आजचाच दिवस राहणार आहे. त्याच्यामुळे आपले ऑटोमॅटिक नातेसंबंध हे सुधारणार आहेत.
रेकी ध्यानाच्या माध्यमातून गाढ विश्रांती आणि समाधान मिळते. रेकी मनाला शांतता देते आणि चिंता कमी करते. बघा किती सुंदर उपयोग आहेत रेकीचे. ओके, तर आपण आता त्याच्या एवढंच झालेलं होतं त्या दिवशी. त्याच्यानंतर जे होतं ना, का एक मेडिटेशन होतं आणि ते आपण लास्टला घेऊया. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? मी कुठलीही घाई करत नाहीये. तुम्हाला वाटत असेल घाई होते तर आपण हळूहळू जाऊया. अजून वाटतंय का घाई होते असं? ओके, कारण हा थेरॉटिकल पार्ट आहे. मेन पुढे प्रॅक्टिकल मध्ये छान वाटणार आहे. तर आता मी तुम्हाला आधी एक सांगते का आपलं उद्या सकाळी 5:30 वाजता अटुनमेंट होणार आहे. उद्या सकाळी 5:30 वाजता अटुनमेंट होणार आहे. अटुनमेंट म्हणजे काय? आपला शक्तिपात. रेकीचे मी तुम्हाला सांगितलं होतं सिलेबस तुम्ही पूर्ण केला, पण जोपर्यंत तुम्ही शक्तिपात घेणार नाही, अटुनमेंट घेणार नाही, दीक्षा घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला रेकीची एनर्जी जाणवणार नाही. तर उद्या सकाळी 5:30 वाजता आपलं अटुनमेंट आहे. त्यानंतर दुपारी नाही सॉरी रात्री आपलं परत रेग्युलर क्लास राहणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं ऍक्टिव्हेशन करून दिले जाणार आहे. तुम्हाला जी एनर्जी तुमचं उद्या सकाळी जे ब्रह्मांडी एनर्जीशी कनेक्शन करून दिलं जाईल आणि त्याचं ऍक्टिव्हेशन आपण रात्रीच्या बॅचला घेणार आहोत. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? तर उद्याचा तुम्ही काहीही करा, पण उद्याचा रात्रीचा क्लास मिस करायचा नाही. उद्याचा सकाळचा आणि उद्याचा रात्रीचा. ज्यांनी याच्या आधी अटुनमेंट घेतलेलं असेल तर त्यांनी डबल घ्यायची गरज नाहीये. ओके, ज्यांनी नाही घेतलेलं आहे त्यांनी घ्यायचं आहे, कारण एवढी एनर्जी तुम्ही स्टोअर नाही करू शकत तुमच्या शरीरामध्ये. ओके, तर आपल्याला ते एकच वेळा घ्यायचं आहे. उद्या सकाळी 5:30 वाजता त्याच्या एक 5 ते 10 मिनिटं आधी तुम्हाला लिंक येणार आहे. त्यावर तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे. ओके, आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे औरा. बघा, आपल्याला औरा म्हणजे आपली ही ह्युमन बॉडी आहे, तिच्या आजूबाजूला औरा दिसतोय का? ह्या एक असं पांढरं औरा म्हणजे काय? आपल्या शरीराला एक प्रोटेक्शन सील दिलेलं आहे. देवाने आपल्या शरीरासाठी एक प्रोटेक्शनचं सील दिलेलं आहे. त्याला आपण औरा म्हणतो. मराठीत त्याला आभामंडल देखील म्हणतात. तर हा औरा आहे. तुम्ही बघा, देवाचे जे फोटो आहेत आपल्याकडे असतात, त्याच्या मागे तुम्हाला एक असं व्हाईट कलरचं दिसतं का, असा प्रकाश पडलेला? बघितलाय सगळ्यांनी? ओके, तर मग त्याला औरा म्हणत असतात. आता आपण हा औरा जो आहे ना, तो निर्जीव वस्तू आणि सजीव वस्तू या दोघांनाही असतो. तर आता तुम्ही तुमचं पेन बघायचं आहे. पेनाकडे एक टक बघायचं आहे. तुम्हाला पेनाच्या आजूबाजूला एक असं व्हाईट असं काहीतरी आहे, त्याचा औरा दिसणार आहे. सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचं आहे. सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचं आहे. पेन असा जवळ घेऊन तुम्हाला पूर्ण बघायचं आहे. त्याच्याकडे एक टक बघायचं आहे. मन शांत ठेवा आणि पेनाकडे एक टक बघा. बघा, तुम्हाला त्याचा औरा दिसणार आहे. त्याच्या आजूबाजूने असं व्हाईट कलरचं काहीतरी तर दिसेल तुम्हाला. दिसतंय? येस, अपर्णा मॅडमला दिसत आहे. व्हेरी गुड. अजून? येस, दीपाली मॅडमला दिसत आहे. येस, वनिता मॅडमला दिसत आहे. ओके, बऱ्याच लोकांना दिसत आहे. आता पुढचं प्रॅक्टिकल करायचं आहे. आपल्याकडे जी नोटबुक आहे ना, तिच्यावर आपण जी टिकली लावतो ना, त्या साईडचा असा गोल काढायचा आहे आणि त्याला भरीव करा. छोटासा गोल काढा आणि त्याला भरीव करा. काढा सगळ्यांनी. वहीच्या एका कोपऱ्यावर वरती काढला तरी चालणार आहे. त्याला भरीव करायचा आहे. छोटासा टिकली लावतो तेवढा गोल काढायचा आहे आपल्याला. त्याला भरीव करायचा आहे.
काढला. आता त्या गोलाकडे ना तुम्हाला एक टक बघायचा आहे. त्याचा देखील तुम्हाला औरा व्हाईट कलरचं बाजूला अशी एनर्जी व्हाईट कलरचं काहीतरी दिसणार आहे प्रकाशासारखं. एक टक बघा त्या गोलकडे. त्या गोलकडे एक टक बघायचे आहे तुम्हाला. मन अगदी शांत ठेवा. येस, वनिता मॅडमला दिसत आहे. लता मॅडमला दिसत आहे. दीपाली मॅडम, अजून अपर्णा मॅडम, ऋतुजा मॅडम. येस, म्हणजे सगळ्यांना दिसत आहे. ओके, आता आपण काय बघितलं औरामध्ये का निर्जीव वस्तू ज्या आहेत. ओके, ह्या निर्जीव वस्तू आहे. पेन ही निर्जीव वस्तू आहे, याला देखील औरा आहे. ओके, तर मग आपल्याला बघायचं आहे. बघा, हे झाडाचं पान आहे, हे सजीव आहे बघा, त्याला असा औरा दिसतो आहे, एक व्हाईट प्रकाश. आणि ही चाबी आहे, ही निर्जीव आहे तरी देखील तिला औरा दिसतो आहे. हे सजीव आहे तरी देखील त्याला औरा दिसतो आहे. दिसतोय का? येस. तर बघा, या सर्व वस्तू, हे बटरफ्लाय आहे बघा, इथे ते सजीव आहे तरी देखील त्याला औरा आहे. असं तुम्हाला व्हाईट प्रकाशाच्या स्वरूपात तिथे औरा दिसणार आहे. तर सर्वांना आज हाच होमवर्क आहे का सगळे आपल्या आजूबाजूला घरात ज्या वस्तू असतील त्यांचा औरा बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला एकदा ते बघायची प्रॅक्टिस झाली ना तर अगदी एका सेकंदात तुम्ही बघू शकता. थोडा प्रॅक्टिसचा भाग आहे. ओके, आता किर्लिन ही फोटोग्राफी आहे, त्याच्यामध्ये आपल्या बोटाचा हा औरा बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा हा जवळून फोटो घेतलेला आहे. हे सगळं सायंटिफिकली प्रूफ आहे. हे सगळं तुम्हाला गुगलवर मिळणार आहे. तर याचा असा औराच बघा, आपल्या बोटाचा औरा असा दिसलेला आहे त्यावेळेला. तर औराचे हे वेगवेगळे कलर्स दिसत आहेत बघा. तुम्हाला बघा, प्रत्येक व्यक्तीचा इथे औराचा वेगवेगळा कलर दिसतो आहे. आपण सेकंड लेवल आणि मास्टर लेवल मध्ये काय करणार आहोत, औरा हा डीपली शिकणार आहोत. आणि त्याच्यामध्ये औराचे हे कलर्स का दिसत आहे आणि त्या एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्या व्यक्तीचा औरा बघणार आहोत, त्याचे कलर्स बघणार आहोत कोणते आहे, आणि त्या कलर वरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा राहणार आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी राहणार आहे, त्याचे पॉझिटिव्ह गुण कोणते आहे, त्याचे निगेटिव्ह गुण कोणते आहे, हे देखील आपण बघणार आहोत. ओके, तर याच्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग हा होणार आहे. आता आपलं काय केलं यांनी, डॉक्टर मिकाऊसो यांनी काही एक्सपेरिमेंट केले. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, पाणी जे होतं ना आपलं, त्याला ना अशी छान प्रार्थना केली. त्याला खूप छान छान देवाच्या प्रार्थना म्हटल्या. तर ते पाण्याचे जेव्हा जवळून त्याचे फोटो घेण्यात आले तसं क्रिस्टल इतके सुंदर स्वरूपामध्ये दिसले. ओके, आणि त्याच्यानंतर पाण्याला आहे ना प्रेम, प्रशंसा असे त्याच्याशी बोलण्यात आलं का हे पाणी पिल्यावर माझी तहान भागते आहे, थँक्यू, खूप छान गोड चव आहे ह्या पाण्याची. ज्यावेळेला असं बोलून ते पाणी पिण्यात आलं तर त्यावेळेला ह्या पाण्याचे असे क्रिस्टल छान पद्धतीने दिसले. आणि त्याच पाण्याला नंतर त्यांनी खूप खराब बोललं का अरे हे पाणी खूप खराब आहे, याची चव खूप खराब आहे, हे प्यायला चांगलं नाही लागत आहे, खूप कोमट आहे, मला थंड हवं आहे, असे त्याला वाईट वाईट गलत भावसे त्याला बोलले. तर त्या पाणी ज्या वेळेला याच्यामध्ये बघण्यात आलं तर त्यावेळेला असं स्वरूपात दिसलं. बघा किती खराब झाले त्याचे क्रिस्टल्स, दिसत आहे. त्याच्यानंतर त्याच पाण्याला परत मग नंतर थँक्यू म्हणण्यात आलं. पाणी पिताना का थँक्यू थँक्यू थँक्यू, धन्यवादचे त्याला भाव देण्यात आले. तर त्याचे बघा इतके सुंदर क्रिस्टल झाले. आपण आताच शिकलो का आपण धन्यवाद म्हणायचं आहे, प्रत्येक गोष्टीला आपल्याला धन्यवाद म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते जे पाणी होतं त्याला एक लोकसंगीत, काही म्युझिक, काही गाणे लावून देण्यात आले आणि त्यानंतर त्या पाण्याला बघण्यात आलं तर त्याचं देखील असं सुंदर क्रिस्टल्स आपल्याला बघण्यात आले. म्हणजे पाण्याला गाण्याचं देखील एनर्जी त्याला चालते. आता हे काही पाणी जे आहे ना ते मायक्रोवेव्ह मध्ये गरम करण्यात आलं आणि मग त्याला बघण्यात आलं. तर ते बघा अशा स्वरूपात दिसलं. त्याच्यात कुठेही क्रिस्टल का छान पद्धतीचं झालंय का? बघा, आपण मायक्रोवेव्ह मध्ये सगळं अन्न गरम करतो, जेवण गरम करतो, तर त्यावेळेला त्याची अशी कंडिशन होते. तर त्याच्यानंतर पाण्याच्या बरोबर आपण 4 तास ते पाणी आपलं जे कम्प्युटर आहे त्याच्या बाजूला ठेवण्यात आलं. तर त्यावेळेला ते पाण्याचे क्रिस्टल्स असे होते. आणि आपण किचन मध्ये सर्रास मोबाईल घेऊन जातो का नाही? मग त्याच्या एनर्जी जवळ जोही आपला अन्न पदार्थ पाणी राहणार आहे तर त्याची एनर्जी कशी राहणार आहे,
ते आता तुम्ही ठरवा. त्याच्यानंतर मोबाईलच्या जवळ तुमचा पाणी ठेवण्यात आलं, तर मग त्यावेळेला अशी एनर्जी झालेली आहे. आणि त्याच पाण्याला परत प्रेम, कृतज्ञता, थँक्यू थँक्यू असं बोलण्यात आलं, तर ते पाण्याचे क्रिस्टल्स असे दिसलेले आहे. ओके, मी म्हणते ना, म्हणून शब्द ही ब्रह्मांड हे. आलं का लक्षात? शब्द ही ब्रह्मांड हे आपल्याला खूप जपून वापरायची आहेत. क्लिअर आहे? आता आपण आहे ना औरा क्लीन कसा करायचा ते बघणार आहोत. ओके, चला मग प्रॅक्टिकल करायचंय आपल्याला. सगळ्यांनी प्रॅक्टिकल साठी रेडी व्हा. दोन्ही हात रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात रब करा. बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करा. मी कसं काय तुम्हाला व्हिडिओ बंद ठेवून शिकवू, एनर्जी कशी देऊ मला तुम्ही ते सांगा. तुमच्यापर्यंत एनर्जी नाही पोहोचणार. आणि ज्या वेळेला आपला व्हिडिओ बंद राहतो, आपण मल्टीटास्किंग काहीतरी करत राहतो. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि हात कॅमेरा जोडून आता प्रॉब्लेम आहे आपल्याला सर. काय म्हणताय? कॅमेरा प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्हिडिओ ऑन हा ठीक आहे, केलेला चालेल. नाही. ज्यांना प्रॉब्लेम आहे, कोणी बाहेर आहे, तर त्यावेळेला ठीक आहे, काही जेन्युअल रिझन आहे. पण बाकीचे ओके, त्यांनी ऑन करायचे आहे. आता आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. आता आपण काय करतो आहे, औरा क्लीन करतो आहे. औरा, त्याला आभा मंडळ असे 2 शब्द आहेत. ओके, दोन्ही हात रब केले आणि आता आपण रेकीची प्रार्थना करतो आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहेत. आणि इथे बघा, इथे आपला टाळू राहतो, इथे आपलं क्राऊन चक्र आहे. इथे चुकूनही हात ठेवायचा नाही. आपण रेकी साधक आहोत. आपल्याला ब्रह्मांडीय एनर्जी घ्यायची आहे आपल्यामध्ये. तुम्ही जर इथे हात ठेवले तर ती ब्रह्मांडीय एनर्जी तुमच्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून जेव्हाही आता मी पुढे तुम्हाला 7 चक्र शिकवेल, तर त्यावेळेला तुम्हाला हात ठेवायला लावेल क्राऊन चक्रावर, तर इथे हात ठेवायचे आहे. ओके, सगळ्यांनी इथे हात ठेवायचे आहे. आणि आपले हात कप शेप मध्ये कसे राहतात, आपण प्रसाद घेण्यासाठी हात करतो पुढे, तर आपण थोडे खोल करतो ना, त्याला कप शेप म्हणतात. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. क्राऊन चक्रावर हात ठेवा म्हटलं का असे हात ठेवायचे आहे. इथे कोणीही चुकून हात ठेवू नका. तिथे तुम्ही तुमची एनर्जी बंद करून देता. ओके, आणि तुम्हाला सांगितलं कप शेप मध्ये, तर या पद्धतीने हात ठेवायचे आहेत. ओके, आता आपण आपला औरा क्लीन करतो आहे. दोघी हात रब केले. आपल्या इथे क्राऊन चक्रापासून आपले दोन्ही हात हळूहळू खाली जाऊ द्यायचे आहे आणि बोलायचं आहे. सगळ्यांनी मनात बोलायचं आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल, तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. असं म्हणत हळूहळू आपले हात खाली जाऊ द्यायचे आहे. आपले हात कप शेप मध्ये घ्यायचे आहे. हळूवार आपले हात पायापर्यंत खाली 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 जाऊ द्यायचे आहे. आपल्या पायापर्यंत खाली हात जाऊ द्यायचे आहे. येस, आणि पायापर्यंत गेल्यावर ती एनर्जी अशी हातात उचलायची आहे. आपल्या दोघा हातांमधून आलेली एनर्जी अशी हातात उचलायची आहे, ओंजळ करून. आणि मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही बघून घ्या, मग करायची आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो. आता फुंकर मारायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. करा आता. ओके, आता आपण परत एकदा करूया, म्हणजे तुमचं पक्क लक्षात राहील. ओके, सगळ्यांनी रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात आपल्या क्राऊन चक्रावर घ्यायचे आहेत आणि हळूवार खाली घेता घेता म्हणायचं आहे, जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल,
तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. आणि हळुवारपणे आपले हात पायापर्यंत खाली जाऊ द्यायचे आहे. हळुवारपणे आपले हात पायापर्यंत खाली जाऊ द्यायचे आहे. हळुवार हळुवार हळुवार. आणि पायापर्यंत नेऊन दोघी हातांमध्ये ती एनर्जी अशी उचलायची आहे. फुंकर मारायची. ब्रह्मांड में जाके स्थापित हो किंवा शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. ओके. हा झाला आपला औरा क्लीन. हे आपल्याला रोज 2च मिनिटं लागतात करायला. पण आपण जर आपला औरा क्लीन करायचा आहे तर औरा क्लीन नाही केलं तर काय होतं बघा. आपण लहान होतो तर आपली आई आजी आपली नजर काढायची. आपण छान तयार होऊन कुठे गेलो तर आपल्याला पटकन नजर व्हायची. कुठे गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला काय व्हायचं, घरी आलं कसे डोळे जड पडायचे, कोणाला ताप येतो, कोणाला एकदम अस्वस्थ वाटतं, काय होतं काही समजत नाही. मग लगेच आपली आई आणि आजी काय करायचे की चल मी तुझी मीठ मोहरी मिरच्या घेऊन नजर उतरवते. करतो ना आपण, अजूनही करतो ना. तर ही काही अंधश्रद्धा नाहीये. तर ह्याच्या मागे हे सायंटिफिक रिझन आहे की आपला औरा क्लीन करतात. ते काय आपल्या शरीराला स्पर्श करत नाही. थोड्या अंतरावरून आपल्या याच्यावरून मीठ मोहरी मिरच्या असं उतरवतात आणि ते उतरवलेलं फेकून देतात डस्टबिन मध्ये किंवा काय करतात ते पाण्यात हे करून देतात. ओके. तर त्याच पद्धतीने आपल्याला हा आपला औरा रोज क्लीन करायचा आहे. बघा आता आपण एनर्जी क्षेत्रामध्ये आहोत. एनर्जी ह्या 2च स्वरूपात असतात. एक तर पॉझिटिव्ह एनर्जी असते किंवा निगेटिव्ह एनर्जी असते. एनर्जी कधीही डिस्ट्रॉय होत नसते. तिचं रूपांतर फक्त बदलत असतं. मग आपल्यापर्यंत येणारी एनर्जी ही पॉझिटिव्ह राहिली पाहिजे नेहमी. ओके. म्हणून तुम्हाला तुमचा औरा रोज क्लीन करायचा आहे. मोजून 2 ते 3 मिनिटं लागतात. तुम्ही प्रॅक्टिस केली तर अजून फास्ट होईल. ओके. आता हा आपण औरा क्लीन केलेला आहे. आता आपला औरा आपल्याला लॉक करून ठेवायचा आहे. तर तो कसा करायचा आहे मी ते पण दाखवते. आपले दोघी पायापासून आपले हात असे खालून वर घ्यायचे आहे. आपले बोट असे करायचे आहे. सगळ्यांनी आपले जे बोट आहेत ते असे करायचे आहे आणि आपल्या पायापासून तसे पूर्ण वरती आणायचे आहेत हात. आणि इथे आपल्या डोक्यावर असे गाठ बांधायचे आहे. त्या 2 दोऱ्या आपण जशा काही आणलेल्या आहे खालून आणि इथे आपण गाठ बांधली आहे. ओके. परत एकदा बघा. आपले दोघी पायापासून आपले हात असे वरती आणायचे आहे. त्याच्यात आपली पूर्ण बॉडी कव्हर झाली पाहिजे आणि इथे आपल्याला 2 दोऱ्या जशा आपण बांधतो आहे तशी इथे गाठ बांधायची आहे. ओके. हा आपण आपला औरा लॉक केलेला आहे. तर आपला औरा लॉक आहे. तुम्हाला जो ओपन करायचा असेल किंवा तो ओपन आपण करायची गरजच नाही कारण आपण प्रोटेक्शन मध्ये राहणार आहोत त्याच्याने. पण आता ज्याही वेळेला तुम्ही रेकीची प्रार्थना करता, काहीही करायचं असेल तर आपल्याला रेकीची प्रार्थना करावी लागते. तर त्यावेळेला तुम्ही ऑटोमॅटिक या नॅचरल ब्रह्मांडीय एनर्जीशी कनेक्ट होऊन जातात. ओके. म्हणजे तुम्हाला वाटेल का आता औरा लॉक केलाय हा ओपन कसा करायचा, तर काही गरज नाही. ज्या वेळेला तुम्ही रेकीची प्रार्थना करता ऑटोमॅटिक तुमचा औरा हा ओपन होऊन जातो आणि तुम्ही एनर्जीशी कनेक्ट होतात. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? येस येस. तर पुढे जायचं आपण आता. घाई नाही होते ना. तर बघा आता आपण रेकी लेवल 1 शिकतो आहे. रेकी लेवल 1 मध्ये आपल्याला आपली काय आहे ही स्पर्श चिकित्सा आहे. आपल्याला समोरच्या व्यक्तीला आपल्या हातांमधून एनर्जी येते. आता उद्या तुम्ही ज्या वेळेला शक्तिपात घेणार आहात तर तुमच्या दोघेही तळ हातांमधून अशा एक संवेदना बारीक अशी झुंझुन झुंझुन होणार आहे. आता उद्या तुम्हाला फील होईल किंवा हात कधी थोडेसे गरम झाल्यासारखे होतात किंवा थंड झाल्यासारखे होतात. तर त्यावेळेला ती तुमच्या शरीरामध्ये एनर्जी येत असते. तर ती एनर्जी काय करायची आपण समोरच्याला देत असतो. हिलिंग म्हणतात त्याला. हिलिंग करतो आहे. तर आपली जी रेकी लेवल 1 आहे तर त्या रेकी लेवल मध्ये एकही सिम्बॉल नाही आहे. मॅडम ही प्रार्थना लिहून मिळेल का? आ प्रार्थना लिहून मिळेल का ही? आजचं रेकॉर्डिंग पाठवते ना मी तुम्हाला. बर. शेवटचा शब्द नाही कळत आहे. रेकी आणि त्याच्यानंतर काय? रेकी अमृत. अद्भुत. हा रेकी अमृत. रेकी ओके. अमृत. रेकी अमृत. ओके. ओके. थँक्यू. हा. तर मी काय सांगत होती, गेला माझा टॉपिक. सिम्बॉलचं सांगत होतं मॅडम. हा. तर रेकी लेवल 1 जी आहे ना तर याच्यामध्ये कुठलाही सिम्बॉल नाही राहत. ओके. पण मग त्याच्यामुळे काय होतं आपली जी एनर्जी आहे ही फक्त 10% आहे.
10% राहते. आणि रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे. आपल्याला समोरच्या व्यक्तीला काही हिलिंग द्यायचं आहे तर त्याच्या शरीराला, त्याच्या बॉडीला स्पर्श करायचा आहे. ओके. आणि रेकी लेवल 2 जी आहे त्याच्यामध्ये आपली एनर्जी ही 40% होते. तर त्याच्यामध्ये आपण ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही राहू द्या, आपण तिला डिस्टन्सने हिलिंग देऊ शकतो. दूर अंतरावरून आपण त्याला हिलिंग पाठवू शकतो. एखादी व्यक्ती समजा अमेरिकेला आहे आणि तिला त्यावेळेला तिच्या पोटात दुखतं आहे, काही वेदना होत आहे, तुम्ही इथे बसून तिला हिलिंग देऊ शकता आणि त्या व्यक्तीला तिकडे आराम पडणार आहे. सेकंड लेवलला आपली एनर्जी ही 40% राहते. आणि ज्यावेळेला आपण थर्ड लेवल आणि फोर्थ लेवलला मास्टर लेवल म्हटलं जातं. तर सेकंड लेवल आणि मास्टर लेवल पर्यंत तुम्ही जेव्हा पोहोचता तर त्यावेळेला तुमची एनर्जी ही 100% होत असते. त्यावेळेला तुम्हाला सगळे सिम्बॉल्स असतात आलेले, तर त्यामुळे तुमची एनर्जी ही 100% होते. तुम्ही ज्याही व्यक्तीला हिलिंग करता, ज्याही गोष्टीसाठी करता, ते तुमचं 100% वर्क करतं. ओके. आता आपण एखाद्या व्यक्तीला हिलिंग करतो आहे तर त्या व्यक्तीला लगेच औषधं गोळ्या बंद करायला सांगायच्या नाही. त्या व्यक्तीला तिची औषधं गोळ्या मेडिसिन चालू ठेवायला लावायच्या. तिची ट्रीटमेंट जी चालू आहे ती प्रॉपर चालू ठेवायला लावायची. लगेच आपण सांगायचं नाही का बंद करा. आता आपण हिलिंगही करतो आहे, मेडिसिन चालू आहे, तर त्या व्यक्तीला इतका आराम पडेल का त्यांच्या हळूहळू डॉक्टरच काय करतील का जो मेडिसिनची जी पॉवर असते ना ती हळू कमी करत करत बंद करतील. पण ते डॉक्टर डिसिजन घेतील का पॉवर किती कमी करायची आहे, किती दिवसाला किती कमी करायची आहे. तर आपण तिथे त्या डॉक्टरांच्या आणि पेशंटच्या मध्ये आपण पडायचं नाहीये. आपण फक्त हिलिंग करत राहायचं आहे त्या व्यक्तीला. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? येस. आता उद्या जे आहे ते आपला एनर्जी ऍक्टिव्हेशन होणार आहे. सकाळी आपला शक्तिपात आहे 5:30 वाजता. आणि उद्या मी आताच सांगते कारण सकाळच्या बॅचला पण 100 लोक आणि आता इथे 40 लोक आहेत, 32 लोक आहेत. ओके. तर आता उद्या 100 लोक जॉईन होतील. मग उद्या मी काय करेल, जे लोक जॉईन झाले ठीक आहे, जे लोक जॉईन झालेले नाहीये त्यांनी 6:30 वाजता मी परत लिंक पाठवेल आणि त्यांनीच फक्त जॉईन करायचं आहे. कारण माझं 6 वाजेला नेमकं हे आहे, माझं मेडिटेशन असतं 6 वाजता. त्याच्यामुळे मी त्या लोकांना चेंज नाही करू शकत त्यांचं टायमिंग. ते पण जॉबवाले आहे, त्यांचा टाइम मी हलवू नाही शकत. तर त्याच्यामुळे आपण 6:30 पर्यंत मी त्यांचं उद्या लवकर कव्हर करू शकते. मात्र तर एक 6:30-5 पर्यंत मी तुम्हाला लिंक पाठवेल. त्याच्यावर तुम्ही जे लोक राहिले आहेत, जे लोक 100च्या व्यतिरिक्त राहिलेले असतील त्यांनी मला फोन नका करू का मॅडम आम्ही राहिलो, आम्ही जॉईन होत नाहीये. तिथं 100चीच कपॅसिटी आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, एक 6:30 वाजेपर्यंत वेट करायचं. त्यावेळेला परत ग्रुपवर एक लिंक येईल, त्याच्या तुम्ही जॉईन करायचं असेल. डबल शक्तिपात घेऊ नका. ओके. एवढी एनर्जी तुम्हाला सहन होणार नाही. डबल शक्तिपात घेऊ नका. ओके. एक वेळाच घेतला तोच आपल्याला पूर्ण आयुष्यभर पुरतो. कारण जेवढं तुम्ही आता मी उद्याच्या रात्रीच्या बॅचला जे तुमचं ऍक्टिव्हेशन करून घेईल ती एनर्जी इतकी तुमची वाढलेली राहील, इतकी तुम्हाला एनर्जीचा फ्लो जाणवेल, तर तुम्हाला ती सांभाळत आयुष्यभर पुरते आपल्याला तेवढी एनर्जी. त्याच्यामुळे डबल घेऊ नका. जसं आपण गुरु मंत्र असतो, आपण गुरु करतो त्याचा मंत्र एकच वेळा घेतो का नाही, तसं हे पण शक्तिपाठ देखील एकच वेळा घ्यायचा आहे. ओके. सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट? उद्या सगळ्यांनी बसायला आसन घ्यायचं आहे. आपल्या नावाने जॉईनिंग करायचं आहे. उद्याचा जो क्लास राहणार आहे तो आपल्या नावाने जॉईन करायचा आहे. कारण मला शक्तिपात देताना इथे नावाचा उच्चार घ्यावा लागतो, तुमचं नाव पुकारावं लागतं. काही लोक मोबाईलच्या नावाने जॉईनिंग असतात किंवा मग आपल्या मुलांच्या वगैरे नावाने जॉईनिंग नसतात. तर ते तुम्ही उद्याच्याच दिवस चेंज करा. तुम्ही संध्याकाळी परत तुम्हाला जे टाकायचं ते टाकून घ्या, पण सकाळच्या वेळेला चेंज करून तुम्ही जॉईनिंग करा. ओके. तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. कारण मी ह्या सूचना उद्या सकाळी परत सांगणार नाही, त्याच्यात वेळ जातो आपला. कारण भरपूर लोक जॉबवाले आहेत, त्यांना इतका वेळ देणं योग्य नाही राहत आपल्याला, त्यांचा वेळ टाइमपास करणं. आणि उद्या तुम्हाला सकाळी अशा पद्धतीने बसायचं आहे का तुमच्या 7 चक्रापर्यंत तुम्ही मला दिसाल. हे क्राऊन चक्र ते आपलं जेनेटिक ऑर्गन पर्यंत रूट चक्र राहतं, म्हणजे तुम्ही मांडी घालून बसले का त्या पद्धतीने तुम्हाला असा लांब कॅमेरा ठेवायचा आहे का तुम्ही मला पूर्ण दिसले पाहिजे. जर तुम्हाला चेअरवर बसून करायचं असेल तर करू शकता, पण पायाखाली आसन घ्यायचं आहे. मांडी घालून खाली बसणार असाल तर बसू शकता, पण बसायला आसन घ्यायचं आहे. चष्मा असेल तो काढून घ्यायचा
आणि पाणी फक्त सोबत ठेवायचं आहे. आणि उद्याचा जो सकाळचा शक्तिपात होणार आहे त्याचं रेकॉर्डिंग देत नाही, कारण ती एनर्जी एक्सचेंज होत राहते. ओके, तर ते तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग मिळत नसतं. क्लिअर आहे? बस. उद्या तुम्ही जर लवकर जॉईन झाले, आता बघू आपण आता उद्या काय होतं. 2 बॅच मध्ये मला माहिती करावंच लागणार आहे मला, कारण उद्या होणारच नाही एका बॅच मध्ये 100 लोकांचं. ओके, तर आपण करूया. आणि शक्तिपाताला जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर बसले तर आपण पटापट सुरू करून देऊ. मला 15 ते 20 मिनिटं लागतात शक्तिपाताला. पण ते मला कसं सगळ्यांचे नावं घ्या, सगळ्यांनी नीट बसा रे करत करत 10 मिनिटं त्याच्यात जाता. म्हणून मग तुम्ही जर लवकर पटापट मी सांगितलेल्या पद्धतीने बसले तर आपण लवकर सुरू करू शकतो. ओके, चालेल. आता आपलं जे कालचं मेडिटेशन राहिलेलं आहे ते आपण कंटिन्यू करूया. आता आपण रेकीला सुरुवात करतो आहे. ओके, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये नवीन रेकीची ही नवीन एनर्जी आपल्याला ग्रहण करायची आहे. तर त्या ग्रहण करताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आपले जे लहानपणापासूनचे जे गुरु होते ते आज तुम्हाला सगळे लहानपणापासूनचे आतापर्यंतचे सगळे गुरु तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. त्या सगळ्या गुरूंचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आणि आपण नवीन एनर्जी सुरुवात करतो आहे. याच्यानंतर तुमची लाईफ ही पूर्णपणे बदलून जाणार आहे. बदलून जाणार इन द सेन्स काय होणार आहे, का रेकीकडे तुम्ही मागून मागून थकून जाल, पण रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. आणि त्याची रेकी सगळीकडे बोलू शकतात तुम्ही, सगळं मागू शकता रेकीकडे. असं एकही हे नाहीये का ती तुम्ही रेकीकडे मागू शकत नाही. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला रेकी देणार आहे. जॉब, पैसा, आर्थिक समृद्धी, नाते संबंध, तुमचं आरोग्य, सगळं मागू शकता तुम्ही. आणि आपल्या थ्रू तुम्ही दुसऱ्यांसाठी देखील करू शकता. ओके, आणि आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, सगळ्यांसाठी तुम्ही हे रेकीचं करू शकता. म्हणून तुम्ही एक छान नवीन तुमच्या नवीन याची सुरुवात होणार आहे. तर म्हणून आपण आज त्यांच्या सगळ्यांचे, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन त्याची सुरुवात करूया. आणि त्यांचं मी मेडिटेशन आता घेणार आहे. आवडेल सगळ्यांना करायला? येस. चला मग सगळ्यांनी रेडी व्हा, पण ते मेडिटेशन करूया. व्हिडिओ ऑन करा. मी कशी काय एनर्जी देऊ तुम्हाला मेडिटेशनची सांगा बरं. चला, मी सुरुवात करते आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या ध्यान साधनेत आशीर्वाद, मोठ्यांचे, आई वडिलांचे, आपले गुरुजन यांचे आशीर्वाद घेणार आहोत. आणि आजपासून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. आणि आजपासून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. आजच्या या ध्यान साधनेत आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. नव्या ऊर्जा आपल्या जीवनात सामावून घ्यायच्या आहेत. सर्व गुरूंचा, आई वडिलांचा, एंजल्सचा, ईश्वराचा आशीर्वाद या पावन दिनी आपले शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये परिपूर्ण करायचं आहे. चला तर मग डोळे हलके बंद करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. येणारा प्रत्येक श्वास आपलं शरीर, मन, 7 चक्र आणि औराला संपूर्ण सकारात्मकता प्रदान करत आहे. व जाणारा प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी बाहेर निघून जात आहे. कायमस्वरूपी बाहेर निघून जात आहे. प्रत्येक श्वासासोबत शरीर अधिक सकारात्मक होत आहे. अधिक सकारात्मक होत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे
आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आपली जी बॉडी आहे तिला डोक्यापासून पायापर्यंत रिलॅक्स करायचं आहे आणि स्वतःला अफर्मेशन द्यायचे आहे की माझे शरीर रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. प्रत्येक श्वासासह आपण अधिक शांत आणि मुक्त होत आहोत. प्रत्येक श्वासासह आपण शांत आणि मुक्त होत आहोत. आता कल्पना करायची आहे, तुमच्या समोर एक विशाल काळ्या पार्श्वभूमीची स्क्रीन आलेली आहे. जणू एखाद्या खास थिएटरमध्ये तुम्ही एकटे बसलेले आहात. जस्ट इमॅजिन, जस्ट इमॅजिन. आता मोठ्या स्क्रीनवर हळूवार पहिला फोटो येतो आहे. तो आपल्या जीवनातील अगदी जवळची व्यक्ती आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आईचा सुंदर फोटो आपल्या समोर येतो आहे. तिच्या प्रेमळ हास्याने, तिच्या समर्पणाने आणि आपल्यावर असलेल्या अनंत प्रेमाने आपलं मन भारावले जात आहे. आता मनापासून आपल्या आईला म्हणायचे आहे, आई, माझ्या जीवनात मी एक नवीन प्रवास सुरू करणार आहे. मला तुझा आशीर्वाद, तुझे प्रेम आणि तुझा अतूट आधार हवा आहे. सो जस्ट आय गिव्हिंग युअर ब्लेसिंग. तुझा आशीर्वाद, तुझे ब्लेसिंग मला पाहिजे आहे. तुझा सपोर्ट मला पाहिजे आहे. आज व्यक्त व्हायचे आहे आपल्या आई समोर. आज व्यक्त व्हायचे आहे आपल्या आई समोर. आज व्यक्त व्हायचे आहे. नक्कीच आई आपल्याला सपोर्ट करणार आहे. आज आपल्याला आईचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आज आपल्याला आईचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आता त्या स्क्रीनवर दुसरा फोटो येतो आहे आणि तो आहे तुमच्या वडिलांचा. वडिलांचा फोटो जेव्हा पुढे येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये फिरतात की बऱ्याचदा वडील आपल्याला रागावले असतील. काही कठीण क्षण आणि अनेक प्रेमळ शब्द मनात फिरतात. आपल्या वडिलांनी कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला नाही म्हटले असेल किंवा त्यांचा रागही आलेला असेल. त्यावेळी कदाचित ते असं का म्हणत आहे, मला असे का करू देत नाही आहेत. पण खूप दिवसानंतर आता समजते आहे की ज्याही गोष्टी त्यांनी सांगितल्या आई किंवा वडिलांनी, त्या काहीतरी योग्य कारणासाठी होत्या. काहीतरी योग्य गोष्टी आपल्या लाईफमध्ये व्हाव्यात म्हणून सांगितल्या. आतल्या भावनांचा स्वीकार करून त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचे आणि त्यांच्या कठोर परंतु प्रेमळ उपदेशाचे स्मरण करा आणि त्यांना म्हणा, बाबा, आज मला आपल्या प्रेम आणि मार्गदर्शनाची अधिक आवश्यकता आहे. मी नवीन सुरुवातीच्या दिशेने पाऊल टाकत आहे आणि मला तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम आणि तुमचा आधार हवा आहे. तुमच्या शिकवणुकीच्या प्रकाशात मी वाटचाल करीन. नेहमी माझ्या सोबत राहा. त्यांना थँक्यू, थँक्यू म्हणायचे आहे. आता त्या स्क्रीनवर तुमचे गुरु आहेत. तुम्ही ज्यांना मानतात त्यांच्याकडून तुम्ही खूप काही गोष्टी शिकले असाल. त्या सर्व गुरूंचे फोटो तुम्हाला तिथे दिसत आहेत. कदाचित तुमच्या शाळेतले गुरु असतील. काही गुरु महाविद्यालयीन असतील. काही शिक्षण घेत असतानाचे गुरु असतील. काही गुरु प्रोफेशनल लाईफ मधले असतील, तर काही पर्सनल लाईफ मधले असतील. काही गुरु स्पिरिच्युअल लाईफ मधले असतील. त्या प्रत्येकाचा फोटो तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसतो आहे.
ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक विविध टप्प्यांवर आपल्याला शिकवले, मार्गदर्शन केले आणि प्रेरित केले. त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यातील ज्ञान आणि अनुभव आपल्या मनाला स्पर्श करतो. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या गुरूंशी बोलायचे आहे. मी एक नवीन गोष्टीची सुरुवात करते आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचे प्रेम, तुमचा सपोर्ट मला त्यासाठी पाहिजे आहे. गुरु, शिक्षक आणि मार्गदर्शक, तुमच्या प्रेमळ आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल त्यांना मनापासून आभार व्यक्त करायचे आहे. तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम मला या नवीन प्रवासासाठी मार्गदर्शक ठरेल. नक्कीच आपले आई वडील, गुरु, आपले मित्रमंडळी हे सर्व लोक आपल्याला या गोष्टीमध्ये सपोर्ट करणार आहेत, प्रेम देणार आहेत. सो त्यांना सांगायचे आहे, मी एका नवीन ऊर्जेला, गोष्टीला, नवीन कामाला सुरुवात करत आहे. सो मला तुम्ही सर्वांचे आशीर्वाद, प्रेम, सपोर्ट याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांना थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचे आहे. त्यांना थँक्यू म्हणायचे आहे. आता हळुवारपणे आपल्या पूर्व अवस्थेत परत यायचे आहे. आपल्या पूर्व अवस्थेत परत यायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. ध्यान साधनेने, या ध्यान साधनेने आपल्या अंतःकरणातील प्रेम, कृतज्ञता आणि आदर जागृत करण्यास मदत होणार आहे. या ध्यान साधनेने आपल्याला आपल्या अंतःकरणातील प्रेम, कृतज्ञता आणि आदर जागृत करण्यास मदत होणार आहे. हळुवार सर्वांनी हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहेत. अलगद आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहेत. हळुवार डोळे उघडायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. सो कसं वाटतं आहे? छान वाटलं मॅडम. येस. आई वडिलांचे आशीर्वाद घेतले? हो. येस, येस. चेतन सर, कसं वाटलं तुम्हाला? पुन्हा रिअलाइज केलं आणि छान वाटलं. आई वडील, गुरु असतील, सगळे समोर आले आणि त्यांचे ब्लेसिंग मिळाले. अरे वा, खूप छान. अपर्णा मॅडम, कसं वाटलं? अपर्णा कदम मॅडम, तुमचा माईक म्यूट आहे. खूपच छान वाटलं अगदी. माझ्या आई वडिलांना पुन्हा एकदा मी समोर बघितलं आणि नतमस्तक झाले त्यांच्या समोर. येस. प्रशांत सर, तुमचा माईक ऑन करा. प्रशांत वराले, काय आहे? हा चालू झालं. केला मॅडम चालू. बोला बोला. हा मॅडम, कॉन्सन्ट्रेट व्हायला जरा त्रास होतोय. बाकी ओरा चालू झाल्याचं जाणवतंय थोडं थोडं. येस, येस. बघा काय होतं, ज्या वेळेला मेडिटेशनला आपलं मन जेव्हा मनात खूप विचार चालू राहतात ना, जी व्यक्ती जास्त विचार करते, जिच्यामध्ये जास्त निगेटिव्ह एनर्जी असेल ना, ते हळूहळू मेडिटेशनने क्लीन होतं. पण त्यांचं सुरुवातीला मन नाही लागत. तर काही जणांना झोप लागून जाते. तर हे सगळे अतिविचार करणं,
किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये राहणं, ती हळूहळू मेडिटेशनने क्लीन होते. पण सुरुवातीला त्यांना ह्या गोष्टी होतात. ओके. अजून सोनाली मॅडम कसं वाटलं? छान वाटलं मॅडम मला. येस येस. शांत झालं, म्हणजे जे विचार अरे वा. होते ते बंद झाले. अरे वा, खूप छान. चला, आता आपल्याला आज खूप लेट झाला आहे, आपण थोडा जास्त वेळ घेतलेला आहे. तर मी आता ग्रुप ओपन करते. तुम्ही तुमचा ग्रुपवर अनुभव शेअर करा. ओके, चालेल. उद्या सकाळी 5:30 वाजता राईट टाइम जॉईन व्हा. जर 100 लोकांची कपॅसिटी असेल, तुम्ही जर जॉईन होऊ शकत नसाल तर मी 6:30 वाजेपर्यंत परत लिंक पाठवेल ग्रुपवर, त्याला जॉईन करा. घाई करू नका आणि मला मेसेज किंवा फोन करू नका, कारण माझं लगेच पुढचं मेडिटेशन चालू राहील. तर मला उचलता नाही येणार, मग तुम्हाला वाटेल का मॅडम मला फोन उचलत नाही आमचा. ओके, तर एक 6:30 5 एक मिनिटं थांबा, लिंक बनवायला वेळ लागते. तर एक 5 एक मिनिटं वेट करा, तुम्हाला लगेच लिंक ग्रुपवर मिळून जाईल. ओके, चालेल. चला आता धन्यवाद आपण मॅडम. थांबूया. धन्यवाद ताई. येस, दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य ज्याचा प्राप्ती हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू थँक्यू. तथास्तु तथास्तु बाय, टेक तथास्तु. केअर. थँक्यू मॅम.